डॉक्टरांनी हा दगड का जपून ठेवलाय असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल। मात्र हा काही साधा सुधा दगड नाहीये, तर हा मुतखडा आहे आणि तोही तब्बल 1 किलो 100 ग्रॅम वजनाचा। वसईच्या एका 70 वर्षीय वृद्धाच्या मूत्राशयातून हा मुतखडा काढण्यात डॉक्टर देवेंद्र पाटील यशस्वी ठरलेत। हे गृहस्थ जेव्हा आमच्याकडे आले तर त्यावेळी त्यांना लघवीचा थोडा त्रास होत होता। लघवीला जळजळ व्हायची, लघवीसारखं लघवीला जायची इच्छा व्हायची। जेव्हा मी त्यांचा सोनोग्राफीने एक्सरे केलं तर त्यावेळी हा एक मोठा स्टोन त्यांच्या मूत्राशयात आहे असं रिपोर्टिंग झालं होतं। डॉक्टरांनी जेव्हा रुग्णाची सोनोग्राफी केली तेव्हा ते देखील बुचकळ्यात पडले, कारण एवढा मोठा मुतखडा असू शकतो यावर त्यांचाही सुरुवातीला विश्वास बसला नाही। आम्ही इतर काही टेस्टवर कन्फर्म केलं वृद्धाची तपासणी करून, तर त्यावेळी असं लक्षात आलं की त्यांचं जे मूत्राशय हे कृत्रिम होतं। म्हणजे जवळपास 20 वर्षापूर्वी त्यांना मूत्राशयाचा कॅन्सर झाला होता आणि त्यामध्ये त्यांचं ओरिजिनल मूत्राशय काढून टाकण्यात आलं होतं आणि त्याचं एका कृत्रिम म्हणजे आतड्यांपासून एक नवीन मूत्राशय तयार करून ते कृत्रिम मूत्राशय तिकडे क्रिएट करण्यात आलं होतं। त्या कृत्रिम मूत्राशयामध्ये हा एवढा मोठा स्टोन तयार झाला होता। आपला सर्व अनुभव पणाशी लावून डॉक्टरांनी हा मुतखडा बाहेर काढलाय। गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 17 सेंटीमीटरच्या मुतखड्याची नोंद आहे आणि 1100 ग्रॅम वजनाचा हा मुतखडा 13 सेंटीमीटरचा आहे। त्यामुळे लिम्का बुक मध्ये याची नोंद करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न सुरू केलेत। दरम्यान अशी शस्त्रक्रिया पुन्हा करण्याची वेळ येऊ नये अशी भावना डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। तसंच मुतखडा होऊ नये म्हणून योग्य ती काळजी आणि उपचार घेण्याचं आवाहनही डॉक्टरांनी केलंय। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई।